नमस्कार, पल्लवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मुगाची उसळ कशी करायची ते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे एका पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालूया। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालूया। पाव चमचा हिंग घालूया। आता आपण यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालून घेऊया। त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला कांदा। आता आपण हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया। कांदा थोडासा परतून झाला की आपण यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। आता आपण परत हे एकजीव करून घेऊया। आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालूया आणि थोडंसं मीठ घालूया आणि हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया। टोमॅटोला छान तेल सुटायला लागलेलं आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। तर इथे मी 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला। आता हे आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। मसाले जळू नये म्हणून यामध्ये आपण अर्धी वाटी गरम पाणी घालणार आहोत। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत। इथे आपल्या मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये 2 वाटी मोड आलेले मूग घालून घेऊया आणि आता हे मसाल्यासोबत आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण यावर झाकण ठेवू आणि साधारण 2 मिनिटं असं शिजवून घेऊ। आता आपण झाकण काढून बघूया। इथे मुगाला पाणी सुटलेलं आहे, पण मूग शिजवण्यासाठी आपल्याला अजून पाण्याची आवश्यकता आहे, म्हणून आपण यामध्ये गरम केलेलं पाणी घालूया। तर 2 वाटी मुगासाठी आपण साधारण 3 वाट्या गरम केलेलं पाणी आपण घालणार आहोत। आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला झाकण ठेवून हे साधारण 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। ठेवल्यानंतर तुम्ही अधूनमधून हे उघडू शकता आणि गरज वाटल्यास अजून थोडं गरम पाणी याच्यामध्ये टाकू शकता। आता आपण झाकण उघडून बघूया। मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या भाजीला। आता आपण मूग शिजले का ते बघूया। तर इथे आपले मूग शिजलेले आहे। गॅस बंद करूया। थोडीशी आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। तर आपली ही मुगाची उसळ तयार आहे। रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।